इकडे शिवतीर्थवर जेव्हा पण साहेबांची सभा होते, राज साहेबांची, तेव्हा वातावरण एक वेगळंच असतं. आणि आज तर ठाकरे ब्रँड तिला फटका जो पडणार आहे असं जे बोललं गेलं जात आहे तर तो मुळातच पडणार नाही. आज जर चुकले तर ते त्यांना भोगावं लागणार आहे. ती मुंबई महाराष्ट्राच्या हातातून निघून जाईल. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मराठी माणूस स्ट्रॉंग झालेला आहे आणि इथून पुढे मराठी माणूस स्ट्रॉंगच होणार. मला तर हेच बोलायला आवडेल की मराठी माणूस एकत्र झाला. ज्यांनी जे बाळासाहेबांची तत्व सोडली ते आम्हाला अजिबात पसंत झालं. आम्ही तरुण वयामध्ये त्यांच्यासाठी वाटेल ते केलं, पण त्याला सोडून दिलं, त्यांची सगळी सत्ता सोडून दिली. तिथे वाईट वाटतं फार. त्याचं एकत्र राहून काय म्हणजे त्याचा काय परिणाम होईल असं वाटत नाही मला. नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा आहे आणि या सभेसाठी मुंबईतनं शिवसैनिक एकत्र होत आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक. खूप ऐतिहासिक प्रसंग शिवसेनेच्या एकंदरीत राजकीय वाटचालीमध्ये हा पाहायला मिळतो. आधीच दोघांची युती झाली, पण एकत्र शिवाजी पार्कावरील सभा, त्यांची भाषणं आणि त्यासाठी हळूहळू जमत असलेली ही गर्दी आणि त्यात या लोकांच्या भावना काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बघा, म्हणजे तुम्ही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाषण करणार आहेत. दोघांची युती झाली, पण शिवसेनेमधला एक गट तुमच्यासोबत नाही आणि तो पॉवरफुल दिसतोय आज घडीला. नाही, असं काही नाही. शिवसेनेतला एक गट म्हणजे कोणता गट? स्वार्थी गट नाहीये. बाकीचे कट्टर शिवसैनिक आहेत ते आहेत ना आमच्यासोबत. म्हणजे मनसेसोबत असतील आणि शिवसेनेसोबत पण, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत ती लोक. तर त्यामुळे तो गट नाही आहे. हा स्वार्थी होता आणि त्याने स्वार्थासाठी ते दुसरीकडे जाऊन बसले, ते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तर त्यामुळे युतीला फटका जो पडणार आहे असं जे बोललं गेलं जात आहे तर तो मुळातच पडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, ते भाजप आणि शिंदे सेनेला, शिवसेनेला ते देतील? त्यांना माहिती आहे काय मॅन्डेट दिली, काय म्हणतील, काय दिली? पण त्यांना काय, लोकांचा कल कुणाकडे असेल? आत्ताच्या घडीला मुंबई महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कल हा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब राज ठाकरेंच्या सोबत आहे. हा. तो आणखीन कोणाच्या सोबत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे आज जर चुकले तर ते त्यांना भोगावं लागणार आहे. ती मुंबई महाराष्ट्राच्या हातातून निघून जाईल. पण असं आपण असं म्हणतो, म्हणजे एकीकडे तुम्हाला शिंदे गट सुद्धा कट्टर हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरती आपली भूमिका मांडतोय, मराठी माणसाच्या मुद्द्यावरती भूमिका मांडतो. या सगळ्या याच्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोक कन्फ्यूज नाही होणार का? कन्फ्यूज होतील? नाही, मला नाही वाटतं सर कन्फ्यूज होतील. कारण कसं माहिती या आहे, पुढे. सगळी टोटल जी जनता आहे हा. ती ठाकरे, अगदी राजसाहेब असू द्या किंवा उद्धव साहेब असू द्या, त्यांच्यासोबत अगदी पहिल्यापासून निष्ठावंत राहिलेले आहेत. आणि जे गेलेले आहेत ते साहेब म्हटल्याप्रमाणे ते स्वार्थी लोक गेलेले आहेत आणि आता निव्वळ जी लोक आहेत निष्ठावंत ती फक्त राहिलेले आहेत आणि त्यांचा जनसागर तुम्हाला इथे सगळ्यांना पाहायला मिळेलच. बरं, ही म्हणजे तुम्ही कुठून आलात? मुंबईतनं? आम्ही वरळीवरून आलोय. काय काही बदललेलं दिसतं चित्र? मराठी अस्मिता, बहुभाषिक, परप्रांतीयांची वाढती संख्या. मुंबईला कसं बघता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत? मुंबईला महापालिकेमध्ये बघता आम्ही जसं मराठी माणसांचे जे जोडलेले आहेत, सर्व मराठी माणसं एकत्र, उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मराठी माणूस स्ट्रॉंग झालेला आहे आणि इथून पुढे मराठी माणूस स्ट्रॉंगच होणार. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मिता टोकदार झाली की बहुभाषिक मुंबई तुम्हाला दिसते, ज्यात मराठीचा टक्का कमी आहे आणि निवडणुकीमध्ये यश मिळवताना खूप कसरत होणार आहे? कसरत तर आहेच म्हणा, कारण की तुम्ही बघितलं तर इमिग्रेशन आणि इन्फिल्ट्रेशन हे मराठी आणि मुंबईमध्ये जे झालंय, इलिगल वास्तव्य म्हणा किंवा काय म्हणा, त्यामुळे मराठी टक्का फार कमी झालाय. त्यामुळे थोडी कसरत तर आहेच. पण मग अशी कसरत करत असताना निवडणुकीतलं यश कसं मिळेल, मग त्याकडे कसं बघता? आमचं मराठी मत आम्हाला मराठीत ते लोक देणारच, पहिली गोष्ट. आणि दोघं भावांची युती झाल्यामुळे मराठी लोक आमच्याकडे वळणार. राज आणि उद्धव एकत्र आल्यानं तुम्हाला वाटतं काही फरक पडेल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत? काय नेमका कशी फाईट राहील? म्हणजे नुसतं ते एकत्र आले आणि हे होईल असं नव्हे, मनामध्ये काय येतं की काही स्पिरिट? तुम्ही बोला पहिले. नाही, ऍक्च्युली दोघं पण भाव एकत्र आले
हे तर आम्हाला आनंद आहे, कारण मी तर आता तरुण आहे. माझे वडील खरे तर ठाकरेंचे, बाळासाहेबांचे तर खूप कट्टर हे होते. आमच्या इकडे आम्ही पहिले गोळीबारला राहायचो. गोळीबारवरून आम्ही कसं खूप काय काय केलं तिकडे. आम्ही खूप म्हणजे काही मारामारी असो, काही असो, सर्व मराठी माणसांसाठी जे पण त्यांनी केलं बाळासाहेबांचं, कोणाचं पण नाव आलं, बाळासाहेबांचं नाव आलं तर मराठी माणसाच्या डोळ्यातून आसून येतात. बरोबर, ह्या झाल्या हा, आठवणी. पण आता आठवणी. तुम्ही निवडणुकीत फाईट कशी राहिली काही वाटतं? आता हे दोन ठाकरे बंधू आपले एकत्र झालेत, ती फाईट मला तर हेच बोलायला आवडेल की मराठी माणूस एकत्र झाला. ठाकरे बंधू एकत्र झाले ती वेगळी गोष्ट, पण मराठी माणूस आमचा एकत्र झालाय, पूर्णतः एकत्र झाला. पूर्णतः एकत्र झालाय. हा. कारण एक तरुण पिढी पुढे येते. आपण काकांनाही विचारू. काका खूप वर्षांपासून शिवाजी पार्क मध्ये सगळे शिवसेनेचं राजकारण बघत असतील, वेगवेगळ्या सभा पाहत असाल. काय चित्र निर्माण होतंय साधारणतः निवडणुकीत? त्यांनी जे बाळासाहेबांची तत्व सोडली ते आम्हाला अजिबात पसंत झालं. आणि त्याच्यामुळे कोणी एकत्र या, काही हा. करा, कोणी बाहेर जा, काही त्याचा काही परिणाम असं वाटत नाही मला. शिवाजी पार्क मध्ये लोकांचा कल भाजपकडे वाढतोय, त्यांच्या विकास कामाकडे. ते आहे, ते मुख्य मुद्दा नाही. मुद्दा त्यांनी बाळासाहेबांची तत्व सोडली. बाळासाहेबांचा वारसा, जो वैचारिक वारसा आहे, तो कोणाकडे आहे? त्यांच्याकडे नाही आहे. अच्छा, ते सगळ्यात दुःखदायक आहे. आमची इतकी बाळासाहेब भक्ती होती. आम्ही स्वतः बाळासाहेब आले. आम्ही तरुण वयामध्ये त्यांच्यासाठी वाटेल ते केलंय, पण त्याला सोडून दिलं. त्यांची सगळी सत्ता सोडून दिली. पण मग एकनाथ शिंदे ते चालवत आहेत वारसा पुढे. ते चालवत आहे, नक्की चालव आणि नक्की चालवते. ती खरे डेडिकेटेड लोक आहेत. तत्वाबद्दल त्या म्हणजे बेसिकली तोच तो डिफरन्शिएटिंग फॅक्टर होता, नाही तर दुसरा होता काय? तिथे वाईट वाटतं फार. ते आता एकत्र येऊन काय म्हणजे त्याचा काय परिणाम होईल असं वाटत नाही मला. पूर्ण तरुणांचे. मला सांगा, ही निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे का? नाही, आम्हाला तरी असं म्हणजे जाणवत नाहीये. खरं तर आता जी मराठी आपल्या एकतेची आता जी गरज होती, जे मराठी एकीकरण सगळे एकजूट झालो आहोत, त्यामुळे असं आव्हान वगैरे वाटत पण नाही. त्याच्या बळावरतीच तुम्ही निवडणूक जिंकू शकाल केवळ मराठी माणसांच्या अस्मितेवर, मुद्द्यावर? आणखी काही मतं लागतील? मुद्दा भरपूर काही मुद्दा आहे. तुम्ही स्वतः, मी योगेश गुप्ता भैया आहे मी, पण भैया असूनही इकडे जन्माला आलो मी स्वतःला मराठी माणूस समजतो. आणि असे अनेक माझ्यासारखे तरुण लोक असतील किंवा जे आम्ही बघतोय म्हातारी लोक, शिवसैनिक लोक, मनसिक लोक जे आहेत, सर्व मराठी माणसालाच मतदान करणार आहेत. आजचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला सभेच्या निमित्तानं संयुक्त? इकडे शिवतीर्थावर जेव्हा पण साहेबांची सभा होते, राजसाहेबांची, त्यावेळी वातावरण एक वेगळंच असतं. आणि आज तर ठाकरे ब्रँड म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघं एकत्र सभा घेणार आहे, त्यामुळे तर एकदम मस्त वातावरण झालं. आणि सर्वांना माहिती आहे की खूप जोरात भाषण होणार आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणूस परत जागा होणार आहे. हे असं म्हणतात की ठाकरे ब्रँड हा संपणार आहे, भाजप म्हणताय. ठाकरे ब्रँड महाराष्ट्राने काही संपू शकत नाही. संपवणारे आजपर्यंत पैदा पण झाले नाहीत. पण मराठी माणसाच्या रोजगाराचा मुद्दा आहे, त्याच्या जगण्या मरण्याचा मुद्दा आहे, जागेचा मुद्दा आहे. हे या मुद्द्याला हात घात. मुद्द्यासाठी एकच ठाकरे ब्रँड. जर आपण बघायला गेलो की एकच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतात किंवा अख्ख्या देशामध्ये एकच व्यक्ती आहे ज्यांनी आपण राजकारणच्या व्यक्तित्व, आपण कसं रोजगार देणार, रोड कसे बांधतो आपण, याचं प्रेझेंटेशन देणारा माणूस अख्ख्या भारतात एकच आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. भाजप सारखा विकासाचा मुद्दा पुढे करतायत, म्हणजे मेट्रोचा विकास केला, बाकी काही विकासाचे मुद्दे आहेत. विकास वर्सेस मराठी अस्मिता किंवा भावनिक मुद्दे हे किती चालते? विकास म्हणजे आता मी स्वतः एक कामाला आहे बीकेसी मध्ये. मी ट्रॉफिकचा सहन करतोय, रेल्वेने प्रवास करतोय, तर मी गर्दी सहन करतोय. मग रोजचा दळणवळणाचा जर माझ्या जीवनातला विकास झाला नसेल तर हे कुठले विकास दाखवतात आम्हाला? विकास फक्त हे मोठ्या माणसांपुरते झालंय. कारण की 2014 पासून ते आतापर्यंत तेव्हा देखील ट्रॅफिक होता, तेव्हा देखील खड्डे होते, आता पण देखील ट्रॅफिक, आता पण खड्डे आहेत. आणि आता कोस्टल रोड वगैरे काय झाले आहेत ते फक्त मोठ्या माणसांसाठी आहे. मी एक सामान्य माणूस मी तिकडे जाऊ शकत नाही. आता तर हिंदू म्हणून जे नाचत होते, आता काय झालं, इम्तियाज अलीला बाजूला घेऊन बसले. कसलं हिंदुत्व यांचं? फक्त मतांसाठी हिंदू आणि सगळ्या धर्मांचा विषय केला जातो, पण ह्यांच्याकडे विजनच नाहीये महाराष्ट्रात. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्याच वेळा शिवसेनेतला एक मोठा गट बाहेर पडलेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ती एक मोठी ताकद आहे आणि तेही मराठीच नगरसेवक आहेत, माझी आता मैदानात उभे आहेत. ते
त्याच्याकडे तुम्ही म्हणजे त्याला उत्तर कसं नाही देणार? सर, कसं आहे, पैशांच्या जोरावर निष्ठा विकत घेता येत नाही आणि हे तिकडे गेलेल्यांना अनेकांना माहिती आहे. आता काल परवापर्यंत एबी फॉर्म मनसेमधनं किंवा शिवसेनेमधनं भरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक निघून जातात. म्हणजे हे कुठेतरी पैशांचा तुम्हाला या अशा राजकारणाबद्दल खूप चीड आहे, संताप आहे खूप म्हणजे कुठल्याही पक्षात ना वेळेवर खूपच चीड होते की एक लॉयल्टी बोलतात. समजा आता तुम्हाला या पक्षातून उमेदवारी दिली आहे, एवढा विश्वास ठेवून कोणता तरी नेता तुमच्यावरती एक उमेदवारी देतो आणि तुम्ही सकाळी पक्ष बदलतात किंवा कुठेतरी गायब होऊन जातात आणि त्या पक्षाला दगा देतात. त्यामुळे लोकांना पण म्हणजे एक विश्वास नावाची पण हे नाही गोष्ट आहे की लोक घाबरतात आजकाल की अरे आता ह्याला दिलं ठीक आहे, अरे हा उद्या तिकडे उडी मारेल. ही चीड हे पहिलं नव्हतं, हे आताच सुरू झालंय. लोक घाबरायला लागले की अरे आज निवडून येतोय, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जातोय. मतदारांनी यांना वेटीस धरलं पाहिजे आता आणि मतदारांनी या सर्वांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. तर मी आव्हान करेन तुमच्या माध्यमातून, येणाऱ्या 15 तारखेला जिथे जिथे शिवशक्तीचे उमेदवार आहेत, ठाकरे बंधूंचे उमेदवार आहेत, त्यांना जास्तीत जास्त मतांनी विनंती आहे निवडून द्या. तुम्ही विनंती करतायत, पण मुळात मुद्दा असा आहे की आव्हान ठाकरे बंधूंसमोर खूप मोठं आहे. याचं कारण असं की एकीकडे एकनाथ शिंदेची पॉवरफुल शिवसेना मुंबई आणि महाराष्ट्रात आहे, त्यांच्याकडे आमदार खासदार आणि नगरसेवक खूप मोठ्या प्रमाणात माझे, आणि शिवाय भाजपचं एक मोठं आव्हान जे विकासाच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सातत्यानं लढण्याचा प्रयत्न करत आहे. मोठमोठ्या सभा प्रचार यंत्रणा कामाला लावून भाजपला एक मजबूत पर्याय म्हणून देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. अर्थात घमासान आहे या महायुद्धामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, आणि मराठी अस्मिता किती टोकदार होईल आणि मराठी माणसांच्याच मुद्द्यावर ही निवडणूक लढता येईल का, हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. आणि ते कसं पेलतायत ठाकरे बंधू ते पाहणं जास्त महत्वाचं आहे. आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा काय इम्पॅक्ट होईल, तेवढ्यावरच निवडणूक जिंकता येईल मराठी माणसाच्या मुद्द्यावर. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने अख्खं म्हणजे गरिबी म्हणजे जे आता रोजगार लोकांना मिळतील, लोकांचे प्रश्न सुटतील. आतापर्यंत खूपच सगळी दडपशाही चालली होती, त्यातनं काहीतरी मार्ग मिळेल सगळ्या. आणि मराठी माणसाचं म्हणजे असं म्हणायचं की गुजरातला जे विकणारी म्हणजे गुजरातला जाणारा मराठी माणूस विकणारा माणूस तो कुठेतरी थांबला जाईल आणि आपला महाराष्ट्र वाचेल असं मला वाटतं. मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटलसाठी आणि सोबत कॅमेरामन विशाल घोरपडे, शिवाजी पार्क, मुंबई.